नाशिक महानगरपालिकेची रणधुमाळी संपलेली आहे। या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी निवडून आलेले आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांचा जल्लोष आपण DPN न्यूज मराठीच्या माध्यमातून गजरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि संपूर्ण ग्रामस्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी या ठिकाणी दिसतात। या ठिकाणी गुलालाची उधळण या ठिकाणी चालू झालेली आपण बघू शकतो। या ठिकाणी प्रत्येक नागरिक या ठिकाणी जल्लोष करीत आहेत। जय श्रीरामाचा गजर देखील या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी चारही उमेदवारांच्या पाठीशी मोठ्या संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ जल्लोष करताना दिसत आहेत। आपण बघू शकतो हा जल्लोष म्हणजे एक मोठा जल्लोष या ठिकाणी ग्रामस्थांसाठी आहे। ग्रामस्थांचा जो काही जल्लोष आहे आपण बघू शकतो, त्यांच्या चेहऱ्यावरील जो काही आनंद आहे। बऱ्याच दिवसांनी जो काही उमेदवार या ठिकाणी त्यांच्या BJP मधून निवडून आलेला आपण बघू शकतो। हा काही जल्लोष आहे, हा जल्लोष म्हणजे त्यांच्यासाठी एक मोठा आनंद आहे। आपण बघू शकतो ते आज आमच्या या ठिकाणी म्हणजे मला खरंच या प्रभागातील नागरिकांचं मी आभार मानेल। प्रभाग 11 अतिशय प्रभागातील नागरिकांनी आम्हाला भरभरून मतं दिली आणि या प्रभागात सुज्ञ नागरिकांनी अतिशय चांगल्या परिवारातील विकासाचं ध्येय घेऊन आपण काय विकास करणार ते सांगा। आता आम्ही बोलून नाही दाखवणार, पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार सीमाताई हिरे यांनी या प्रभागात एक नगरसेवक नसताना कोटीचे कामं केले, अनेक कामं केले। आता चारही नगरसेवक या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे निवडून आल्यानंतर पुढल्या 5 वर्षात प्रभागाचा आम्ही चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही। आपण एक तरुण तडफदार आणि अनेक वेळा आपल्या सोबत जे काही तरुण पिढी येऊन आपलं मतदान केलं, आपण थोडे मतदान हरला होता आणि आता जिंकला। खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडणूक तरुणांनी हातात घेतली होती आणि मी तरुण असल्यामुळे मला तरुणांची सर्व जाणीव आहे आणि त्यांचे प्रश्न असतील, युवकांचे असतील, महिलांचे असतील, रोजगाराचे असतील, प्रभागाच्या नागरिकांचे सर्व आम्ही एक विचाराने सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण अपक्ष देखील उभा राहिला त्यावेळी थोडं मतावून आपण बघितलं। गेल्या निवडणुकीत पक्षाच्या वतीने मला उमेदवारी असती तर हा दिवस माझा 2017ला झालेला असता आणि 2017लाच भारतीय जनता पार्टीचे चारही नगरसेवक निवडून आले असते। पण पक्षाने यावेळी माझ्यावरती या चारही उमेदवारांना निवडून आल्याची जी विश्वास दाखवला, आम्ही खऱ्या अर्थाने या सर्व नागरिकांच्या युवकांच्या वतीने हा विश्वास संपादित केला आणि चारीचे चारही मोठ्या मताधिक्याने निवडून आलो। धन्यवाद। जिल्ह्याबद्दल तुमचा आनंद काय सांगाल? आनंद काय सांगाल? आता खूप भरून येतो। आपण डिटेल चॅनल हा संपूर्ण सातपूर गावातील एकजुटीचा विजय आहे आणि आमदार सीमाताई हिरेंनी जे काम केले त्या कामाचं श्रेय लोकांनी आम्हाला नगरसेविका म्हणून आपण निवडून आलात का? खूप छान वाटतंय। नक्कीच आम्ही या प्रभागातल्या प्रत्येक नागरिकांच्या स्वप्नांचे पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही व आम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवू। आपणही आता नवनिर्वाचित नगरसेविका निवडून आलात आणि काय पुढे ध्येय घेऊन पुढे जाणार? ज्या विश्वासाने आम्हाला नागरिकांनी मोठ्या मताधिक्याने निवडून दिलं तो विश्वास आम्ही नक्कीच सार्थ करू आणि नक्कीच दिलेल्या संधीचं सोनं करून नागरिकांच्या प्रत्येक सुखदुःखात आम्ही नक्की सामील होण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची सेवा करू आणि कामे करू। धन्यवाद। नक्कीच या ठिकाणी हे जे काही नवनिर्वाचित मतदारांनी ज्यांना निवडून दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो DPN न्यूज मराठीच्या माध्यमातून या ठिकाणी हे जे काही नगरसेवक निवडून आले हे नक्कीच विकासाच्या मुद्द्यावर निवडून आलेले आहे आणि भविष्यात विकास करणार असं देखील त्यांनी सांगितलं। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPN न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।